महेशदादा शिंदेसाहेब यांचा युवा मंच नेहमीच का नाही तत्पर राहणार आहे आणि तुम्ही हे जे सामाजिक दायित्व स्वीकारले याच्याशी भावने मला वारंवार मार्गदर्शन केलेलं आहे की साहसच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि येणारा मी तुम्हाला विश्वास देतो म्हणजे इथून पुढे आमच्या मित्र परिवारापैकी कोणाचाही वाढदिवस असेल कोणाला इथं मदत द्यायची असेल तर निश्चितच आम्ही का नाही साहसला पहिलं प्राधान्य देऊ असा विश्वास दिला आणि या ठिकाणी आमचा वाढदिवस साजरा करण्याचा आम्हाला योग आला। आमचं नशीब आहे की बाबा आम्ही तुम्ही बौद्धिक क्षमतेनं शारीरिक क्षमतेनं अगदी सर्वगुण संपन्न असलेली मुलं देखील आपल्या आई वडिलांना जड जातात आणि या ठिकाणी अपंगत्व असलेली लोक बौद्धिक अपंगत्व असलेली लोक मुलं जी आपल्याकडे आपण हे काम करताय ना ही खूप मोठी गोष्ट आहे सर। आपल्या कार्याला मनापासून सलाम आहे आणि या कार्याला तुमच्या 100% यश येणार आणि कायम आम्ही पाठीशी राहणार एवढं मी निश्चितपणे सांगतो। त्याचबरोबर महेश तुला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांच्या कृपाशीर्वादाने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। तुला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबतो। सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आमचा सहकारी मित्र महेश ठोंबरे याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज साहस या ठिकाणी मिष्टान्न वाटपाचा कार्यक्रम पार पडला। खरं तर वाढदिवस म्हटलं की एक आनंदाचा क्षण असतो आणि साताऱ्याला एक दैवीय देणगी लाभलेली आहे। साताऱ्याच्या आजूबाजूला एक निसर्ग मोठ्या प्रमाणात ओसांडलेला आहे। मग लोक कासला बामनोलीला ठोसेघरला महाबळेश्वरला अशा ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करायला जातात आणि जात असताना या ठिकाणी दारू आणि मटण प्रामुख्याने घेतलं जातं आणि कित्येकदा आपण पाहिलेलं आहे की या वाढदिवसाच्या निमित्तानं दारू मटणाच्या पार्ट्या झाल्यानंतरनं लोक येत असताना घाटामध्ये ऍक्सिडेंट झालेले कित्येक मुलं दगावलेली आहेत। या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन आज या ठिकाणी साहस मतिमंद मुलांची शाळा आहे या ठिकाणी अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम महेश ठोंबरे याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आमच्या संतोष थोरात मित्र समूहाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं महेशला मी वाढदिवसाच्या मनापासून लक्ष शुभेच्छा देतो। त्याच्या आयुष्याची 100 आनंदात साजरी व्हावी याच या ठिकाणी या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीनं या मतिमंद मुलांच्या वतीनं मी त्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। या मुलांचे या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने राहतील आणि अशीच त्याची भरभराटी चांगल्या पद्धतीने होईल अशाच या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। कार्यकर्ते देखील आपल्याला पुढे असंच प्रोत्साहन देऊन काम करतात त्याबद्दल काय नाही मुळात काय माहितीये का की जसा नेता तसा कार्यकर्ता असं म्हणायला काय हरकत नाही आणि तुम्ही जर तुमचं नेतृत्व कर्तृत्व जर चांगलं ठेवलं तर तुमच्या बरोबर असणारे कार्यकर्ते तुमच्या बरोबर असलेले मित्र ते सुद्धा त्याच पद्धतीने त्याच पावलावर पाऊल देऊन चालत असतात आणि चांगल्या व्यक्तीच्या बरोबर चांगला व्यक्ती जुडला जातो। जसं आज मी बघितलं की हे सगळे माझे सवंगडी हे सगळे माझे मित्र आहेत हे चांगल्या विचाराने एकत्र आलेले आहेत। आज माझ्या बरोबर महेश असेल संतोष असेल शुभम असेल हे सगळी मुलं चांगल्या विचाराने एकत्र आलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं साताऱ्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे ज्या ठिकाणी जिथं कमी तिथं आम्ही अशा पद्धतीने काम करण्याची वृत्ती ठेवून ही काम करणारी सर्व टीम आहे। मी खरं तर मनापासून ह्या टीमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो महेश।